ते वाचा बळे वानोमी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागत असे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 10व्या अध्यायातील सुरुवातीच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंना वंदन केलेलं आहे। श्रीगुरूंना वंदन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरूंचं वर्णन केलं। भगवान परमात्मा आणि श्रीगुरू कुठल्याही प्रकारे वेगळे नाहीत अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे। श्रीगुरूंचं वर्णन ज्ञानोबाराय करतात, परंतु श्रीगुरूंना परमात्म्यापेक्षा वेगळं मानत नाहीत। आणि परमात्मा असा आहे की त्या परमात्म्याचं वर्णन शब्दाने केलं जाऊ शकत नाही। ज्ञानोबारायांचाच एक अभंग आहे, शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू हे तव कैसे निगमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे कानडावो विठ्ठलो कर्नाटको। परमात्मा हा कानड आहे। कानडा शब्दाचा अर्थ आहे न कळणारा, मनाला बुद्धीला न कळणारा परमात्मा आहे। कारण परमात्मा हा सगळ्यांचं कारण आहे। मन वाचातीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया कीर जोगे काय होईल। त्या ठिकाणी मन जाऊ शकत नाही, बुद्धी जाऊ शकत नाही, कारण ह्या सगळ्याचा प्रकाशक परमात्मा आहे, सगळ्याचं कारण परमात्मा आहे। आणि कार्य जे असतं ते कारणाला कधी जाणू शकत नाही। शब्देविन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाश। शब्दाशिवाय कळत नाही, पण शब्दाने कळत नाही। आहाची बोलाची वालीप फेडीजे प्रमेयाची अंगा घडीजे। शब्दाशिवाय कळत नाही, पण शब्दाने कळत नाही, असं त्या ठिकाणी स्वरूप आहे परमात्म्याचं स्वरूप। आणि ज्ञानेश्वर महाराज तर श्रीगुरूंचं वर्णन करायला लागले। त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटतंय की आपण जे शब्दात न येणारं स्वरूप आहे त्याचं वर्णन करायला लागलो, आणि म्हणून ते वर्णन आपल्याकडून यथार्थ होणं शक्य नाही। म्हणून करू नये असं नाही, करावं वर्णन, पण आपण केलेलं जे वर्णन आहे ते कशा पद्धतीचं आहे हे ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात। एवढे जिये महिमेचे करणे, एवढ्या सर्व गोष्टी ज्यांच्या सामर्थ्याने होतात। श्रीगुरूंच्या सामर्थ्याने काय काय होतं हे मागच्या सगळ्या ओव्यामध्ये सांगितलेलं आहे। काय काय श्रीगुरूच्या सामर्थ्याने होतं। श्रीगुरूचा अनुग्रहरूपी गणेश प्राप्त झाला तर काय होतं। तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसूते सारस्वती प्रवेशू बाळ काही आती। तुमचा श्रीगुरूंची जी आहे वाणी आहे त्या वाणीचं सामर्थ्य काय आहे। दैविकी उदार वाचा जे उद्देशू दे नाभिकाराचा तो नवरस सुधाब्दीचा थावो लावे। श्रीगुरूच्या कृपादृष्टीने काय होतं। आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगीकारी तरी ते वाचस्पतीशी करी प्रबंध स्नेहाचं। त्याच्यानंतर दृष्टीचं स्वरूप, दृष्टीचं वर्णन केलं। श्रीगुरूंच्या दृष्टीने काय काय होतं
हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेशी एवढे जिये महिमेचे करणे. ज्यांच्या महिम्यामध्ये सामर्थ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्यांच्या स्नेहामुळे काय काय होतं, ज्यांच्या वाणीने काय काय होतं, ज्यांनी हात मस्तकावर ठेवल्यावर काय काय होतं, एवढे जे वाचेचे करणे, महिमेचे करणे. महिमा म्हणजे सामर्थ्य. ज्यांच्याकडे एवढं मोठं सामर्थ्य आहे ते वाचा बळे वानू मी कवने. मी वाणीच्या बळाने हे सामर्थ्य कसं काय वर्णन करू शकणार आहे. वाणीच्या बळाने भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करता येत नाही, निर्गुण स्वरूपाचं वर्णन, निर्गुण स्वरूपाचं तर वर्णन करता येतच नाही, पण सगुण भगवंताचं सुद्धा वर्णन वाणीने करता येत नाही. म्हणून वाचा बळे वानुमी कवने. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. काय सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. सूर्याच्या अंगाला उठणं लागेल काय नाही. म्हटले काय झालं, बरेच दिवस झालं सूर्याला सुद्धा मळ झालेला आहे. जसं आपण उठणं लावतो की नाही, दिवाळीमध्ये वगैरे लोक काय करतात, उठणं लावून स्नान करतात. हे उठणं कशा करता असतं, आपल्या अंगाला लावलं ते घासलं की जो काही मळ जमा झालेला आहे तो काय होतो, निघून जातो. एक जण म्हणायला लागला आपण सूर्याला उठणं लावून स्वच्छ करू. आता सूर्याला उठणं लावून स्वच्छ करायची काय गरज आहे का, सूर्य पहिलाच स्वच्छ आहे. सूर्य हा पहिलाच स्वच्छ आहे, त्याला उठणं लावायची काही गरज नाही. तसं आमचे श्रीगुरू आहेत ना, ते पहिलेच नित्य प्रकाशरूप आहेत. हां, प्रकाश काय वातीवरी. हां, म्हणजे तिथे सूर्याच्या घरामध्ये काय वात लावून प्रकाश करण्याची गरज नाही. अन्नाय तुम्ही वात लावली तिथं काय अंधार होणार आहे का. तसं श्रीगुरूंचं मी वर्णन केलं म्हणून श्रीगुरू प्रकाशमान होणार आहेत असं आहे का काय. मी श्रीगुरूंचं वर्णन केलं म्हणून तुम्हाला श्रीगुरू कळले असं काही नाही. श्रीगुरू जे आहेत ते नित्य प्रकाशमान आहे. उलट त्यांचं सामर्थ्य मी वर्णन करणं म्हणजे सूर्याच्या अंगाला उठणं लावणं आहे. जसं पूर्वीच्या काळामध्ये आरसे असायचे, ते आरसे जर स्वच्छ करायचे असेल तर असे घासावे लागायचे आणि घासल्यानंतर ते आरसे स्वच्छ होत होते. त्याप्रमाणे श्रीगुरूंना आम्हाला त्या ठिकाणी वर्णन करून श्रीगुरूंचा महिमा प्रकाशित करण्याचं काही कारण नाही. श्रीगुरू जे आहेत ते त्यांचं महात्म्य आहेच आहे. मी सांगितलं म्हणून आहे का, अगोदरपासून त्यांचं महात्म्य आहेच आहे, त्यांचं महात्म्य आहे. मला वर्णन करायची काही गरज नाही. म्हणून श्रीगुरूंच्या आपलं सूर्याची अंगा उठणे काय लागत असे, ज्याप्रमाणे सूर्याच्या अंगाला उठणं लागत नाही, त्याप्रमाणे माझं बोलणं श्रीगुरूंचं वर्णन करणारं जरी असलं तरी खरं ते प्रकाशित श्रीगुरूंना करू शकत नाही. पण म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझा जरी बोलण्याचा प्रयत्न असला, मी जरी श्रीगुरूंचं वर्णन करत असलो तरीसुद्धा माझं जे बोलणं आहे ते श्रीगुरूंना प्रकाशित करत नाही, उलट मलाच श्रीगुरू प्रकाशित करतात. त्यांना प्रकाशित करण्याकरता, त्यांचं वर्णन करण्याकरता माझी वाणी अपुरी आहे हे सांगायचं आहे. आणि म्हणून याच्याकरता पुढची एक ओवी ज्ञानोबाराय लिहितात बघा, 11 नंबरची ओवी 10वा अध्याय. केविता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रूख क्षीरसागरा, ऐसा कवनेवासी कापुरा सुवास देवो. कवनेवासी कापुरा सुवास देवो. ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात केवता कल्पतरुवरी फुलवरा. कल्पतरू नावाचा एक वृक्ष आहे. तो कल्पतरू वृक्ष जे आहे त्याच्यावर काय मोहर येण्याची अपेक्षा आहे का, किंवा फुलं फळं येण्याची अपेक्षा आहे का. कल्पतरूला मोहर येण्याची काही गरज नाही, तो नित्य फलस्वरूप आहे. कल्पतरू नावाचा दिव्य असा वृक्ष आहे. आता तो काय आपल्याला इथे पाहायला अजून मिळत नाही, ज्ञानेश्वरीत ऐकायला मिळतो तेवढंच आहे. आपल्याला काही कल्पतरू दिसत नाही, येड्या बाबळी दिसतात आपल्याला साधे वृक्ष दिसतात. पण पूर्वी म्हणतात हे सगळे इथं होते. कल्पतरू होता, चिंतामणी होता आणि सगळं कामधेनू होती. आपल्या सगळ्यांच्या पुण्याईने ते सगळे स्वर्गाला गेले. आपल्याला काय पाहायला मिळत नाही, पण स्वर्गात आहेत असं म्हणतात. ज्ञानोबाराय श्रीमंत असल्यामुळे ज्ञानोबारायांचे सगळे दृष्टांत असे आहे. ज्ञानोबाराय म्हणतात केवता कल्पतरूवरी फुलवरा. कल्पतरूला काही फुलवरा येण्याची वाट बघावी लागते का. नाही. अहो तो कल्पतरू वृक्ष असा आहे की कल्पतरू खाली फळे येती मागी तले. त्या कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन नुसता बसला आणि मनात कल्पना केली आपल्याला हे पाहिजे,
तर लगेच ते फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमचे श्रीगुरू म्हणजे कल्पतरू सारखेच आहेत. उलट हा लौकिकातला जो कल्पतरू आहे तो कल्पना केलेलं देतो, काय कल्पना करायची हे देत नाही. सामान्य कल्पतरू तुम्हाला सांगतो का अशी कल्पना करा तशी कल्पना करा, जी तुम्ही कल्पना करणार ते कल्पना केलेलं कल्पतरू तुम्हाला देईल. पण आमचे श्रीगुरू असे आहेत अकल्पनाख्य कल्पतरू म्हटलं आहे. श्रीगुरूंचं वर्णन करताना काय वर्णन केलं, अकल्पनाख्य कल्पतरू म्हणजे कल्पनातीत असलेला परमात्मा, त्याला श्रीगुरू देतात. हा पण अकल्पनाख्य कल्पतरू राहिलं ना अपुरं, ते पूर्ण केलं पाहिजे ना, ती ओळी पूर्ण झाली पाहिजे. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुमतरू हनावनी, असं श्रीगुरूंचं वर्णन केलं. म्हणजे श्रीगुरू कल्पतरूसुद्धा पेक्षा श्रेष्ठ आहे. या संतांचे हे देणे कल्पतरूहुनी दुने परिसा घाद देणे चिंतामणी ठेंगणा असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात केवुता कल्पतरूला काय फुलं येण्याची वाट बघायची का. तसं आमच्या श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांचं आम्ही वर्णन करायचं आणि मग त्यांचं महात्म्य वाढायचं असं काय आहे का. अहो ते नित्य महात्म्य त्यांचं आहेच. आमचं बोलणं म्हणजे त्या कल्पतरूवर फुलं टाकण्यासारखं आहे, कल्पतरूला मोहर आणल्यासारखं आहे. म्हणून आम्ही जरी वर्णन आमच्या समाधानाकरता वर्णन करतोय, निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत, तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही तुमचं वर्णन करायचं म्हणजे कल्पतरूला फुलवर आणल्यासारखं आहे. केवुता कल्पतरूवरी फुरवला कायसेनी पाहुणे रू क्षीरसागरा. म्हटले त्या क्षीरसागराला पाहुणचार करायचा आहे. काय केलं, क्षीरसागर आला आणि त्याला पिठलं भाकरीचा पाहुणचार केला, भाजी भाकरीचा बरोबर जाऊ द्या. तुमच्या घरात जास्त पंचपक्वान्नाचा पाहुणेर केला. कोणाला, क्षीरसागराला. काय क्षीरसागराला पंचपक्वान्न जर दिले तरी तो क्षीरसागर आहे. क्षीरसागर म्हणजे काय सामान्य आहे का हो, दुधाचा सागर आहे तो. आणि असा सागर असल्यानंतर त्याला या तुमच्या सामान्य पाहुणचाराने काय होणार आहे. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरेची पण ज्ञानोबाराय बोलतात. हो काय होवे अमृत होनी मिळणे अमृते जेवी. क्षीरसागराला जर पाहुणचार करायचा असेल ना तो क्षीरसागरानेच करावा, आपल्यासारख्याने करून उपयोग नाही. त्याप्रमाणे यांचं वर्णन करायचं आहे, संतांचा वर्णन करायचं आहे. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, संत झाल्याशिवाय संत आपल्याला कळणार नाहीत. तुमचं वर्णन आम्ही काय करणार. एखाद्या मोठ्या पैलवानाचं वर्णन करायचं असेल तर कोण पाहिजे, पैलवानच पाहिजे. काय विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नैवंद्या विजानाती गुरुवीं प्रसव वेदना असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्याचं वर्णन त्यानेच करावं. तो जे झालेला आहे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. संत झाल्याशिवाय आपल्याला संत कळू शकणार नाहीत. हो आपण नेहमी उदाहरण सांगत असतो. एक मोठे साधू होते, महात्मे होते आणि त्यांच्याकडे एक साधक गेला आणि गेल्यानंतर त्यांना म्हणायला लागला बाबाजी हम आपको जानते हैं. मी तुम्हाला जाणतो. काय म्हटले, हम आपको जानते हैं. ते म्हटले बेटा तुम मुझे जानते नहीं, तुम मुझे मानते हो. तू जाणणं वेगळं आहे आणि मानणं वेगळं आहे. नाही नाही बाबाजी म्हटले हम आपको जानते, आप साधू आहे, तुम्ही साधू आहात असं मी तुम्हाला जाणतो. म्हटले मी साधू आहे असं तू जाणत नाही, मी साधू आहे असं तू मानतोस. जाणणं वेगळं आहे आणि मानणं वेगळं आहे. मानणं जे असतं ते श्रद्धेमुळे असतं. एखाद्या व्यक्तीला आपण साधू म्हणतो, एखाद्या व्यक्तीला आपण सज्जन म्हणतो, पण दुसऱ्याने येऊन जर सांगितलं तो बाबा असा असा आहे, लगेच आपली मान्यता बदलून जाते. अहो आम्ही त्याला साधू म्हणत होतो आणि आते आशे निघाले. म्हणजे मान्यता जी असते ती बदलणारी असते. म्हणून ते म्हटले बाबा तू मला मानतोय, मानणं वेगळं आहे आणि जाणणं वेगळं आहे. तू मला त्याच वेळेस जाणशील ज्यावेळेस तू मी होशील. मी परमात्मा स्वरूप झालेलो आहे आणि ज्यावेळेस तू परमात्मा स्वरूप होशील त्यावेळेस तू मला जाणशील.
आता तू फक्त माझं बाह्य शरीर बघतोय, आता फक्त माझा बाह्य आचार बघतोय आणि याच्याकडे बघून तू मला मानतोय. मानणं वेगळं आहे आणि मी हा बाह्य आचार नाही, मी हे बाह्य शरीर नाही. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तुमचं जे वर्णन आहे हे आम्ही करणं म्हणजे काय. केवता कल्पतरोवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रोग क्षीरसागरा. अहो तुम्ही क्षीरसागरासारखे व्यापक आहात. क्षीरसागर जसा त्या क्षीराने दुधाने तुडुंब भरलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही आहात. आणि अशा असणाऱ्या क्षीरसागराला आम्ही पाहुणचार करणं, आमचं वर्णन म्हणजे काय, त्या क्षीरसागराला भाजी भाकरीचा पाहुणचार करण्यासारखं आहे. माझं वर्णन एवढं कमी प्रतीचं आहे. म्हणून कायसेनी पाहुणे रोग क्षीरसागरा, ऐसा कवने वासी कापुरा सुवास देऊ. मला सांगा तुम्ही, निवृत्तीनाथ महाराज पुढे बसलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात सांगा कोणत्या वासाने कापुराला सुवास द्यायचा. म्हणजे कापुराला सुद्धा थोडा सुगंध दिला पाहिजे. मग कापुराला सुगंध देण्याकरता काय आणलं, घरची उदबत्ती घेऊन आला किंवा दुसरं काहीतरी घेऊन आला. कापूर हा मूळचाच काय आहे, सुगंधी आहे. कापुराच्या सुगंधापासून या उदबत्ती वगैरे तयार केल्या जातात. आणि म्हणून मूळ सुगंध स्वरूप असलेला जो कापूर आहे त्याला दुसऱ्या कोणत्या वासाने सुगंधित करायचं आहे. तसं मूळचेच तुम्ही सामर्थ्यवान आहात, मूळचेच तुम्ही श्रेष्ठ आहात. आम्ही वर्णन करून तुम्हाला श्रेष्ठत्व द्यायचं आहे का, नाही. म्हणून कवने वासू कापुरा सुवास देऊ, अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी तुमचं वर्णन करतोय. आपण सुगंधरूपच आहात. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडिये केवी. आणखीन उपमा ज्ञानोबाराय देतात. काय आता ज्ञानेश्वर महाराज म्हटल्यानंतर त्यांच्याकडे उपमाला काही कमी नाही. आणि उपमासुद्धा सगळ्या श्रेष्ठ प्रकारच्या असतात. ज्ञानोबाराय म्हणतात चंदन आहे आणि त्या चंदनाला कायसेने चर्चावे, म्हणजे चंदनाला कशाची उटी लावायची. चंदनाची उटी लोक लावतात उन्हाळ्यामध्ये वगैरे देवांना, किंवा आता माऊलीला सुद्धा कशाची उटी असते, चंदनाची उटी असते. किंवा असं राजे रजवाडे पूर्वीचे असायचे ते अंगाला सुद्धा उटी लावायचे चंदनाचे, कारण चंदन कसं आहे, शीतल आहे. मग आता चंदनाला आपण जर काही गरम असला पदार्थ किंवा कोणाला ताप आला असेल तर त्याला चंदनाची उटी लावतात. योग्य आहे, ठीक आहे. देवांना सुद्धा चंदनाची उटी लावतात. पण एक जण म्हणला चंदनालाच उटी लावायची. चंदनाला कशाची उटी लावायची. तसं तुम्ही म्हणजे कसे आहात, चंदनासारखे आहात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. संतांच्या ठिकाणी चंदनाचे सगळे गुण आहेत. आपण मागे पाहून आलो. चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे. ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात गेलेला कुठलाही वृक्ष चंदनिते बोरी व्यापी येली, बोरीचं झाडसुद्धा सुगंधी बनतं. तसं तुम्ही चंदनासारखे आहात. हां हो, ते निंबजे जवळे ते निर्जीवी देवाचे निडळे बैसाखा केले. किंवा चंदन तापलेलं जरी तेल असलं त्याच्यात एक बुंद चंदन टाकला तरी थंड करतो. तसं किती तप्त झालेला संसाराने जीव असू द्यात तुमच्या सहवासात आला, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप, असे तुम्ही आहात. म्हणून चंदनाते कायसेनी चर्चावे. आता तुम्हाला तुमची आम्ही स्तुती करणं, तुमचं आम्ही वर्णन केलं म्हणजे चंदनाला उठी लावण्यासारखं आहे. अमृताते केवते रांधावे. अमृत आहे. आता अमृत म्हटल्यानंतर अमृत हा सिद्ध रस आहे बरं का. अमृताचं वर्णन ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. काय अमृताचे गुण आहेत तो, मृतही जीवितल आहे अमृत सिद्धी. एखाद्या मेलेल्या माणसाच्या तोंडात जर तुम्ही अमृताचा एक थेंब टाकला तर ते काय करतं, त्याला जिवंत करतं. आणि सगळे रस जे आहेत ते अमृतामध्ये अनुस्यूत झालेले आहेत. आहे जीवितला आहे अमृत सिद्धी, किंवा सगळे रस त्या अमृतामध्ये आलेले आहेत. हो, तीर्थे जे त्रिभुवनी ते गडती समुद्र अवगानी, ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. सगळे रस अमृताचं सेवन केलं की प्राप्त होतात. असं असताना एक जण म्हणलं मला अमृत आलं आहे. कोणाला त्याला भाग्याने काही मिळालं असेल अमृत, पण अमृत बरं का, अमृत तुल्य चहा नाही, अमृत मिळालं त्याला. आणि मिळाल्यानंतर आता ते अमृत तो घरी घेऊन आला.
आणि पत्नीकडे अमृताचा ते डबा दिला आणि सांगितलं आता हे अमृत आपल्याला दिलं आहे देवांनी, एक काम कर संध्याकाळी हे अमृत चांगलं शिजवून जरा त्याची भाजी कर म्हटलं. कशाची? अमृताची भाजी करायला लागला तर त्याला शहाणा म्हणतील का मूर्ख कळती. तसं अमृता ते केवू ते रांधावे. आता अमृताला काय त्या ठिकाणी शिजवायचं आहे? हां, जे लाभे सामर्थ्याची थोरी. अमृताचं पक्वान्न करायची गरज नाही, त्याला रांधण करायची गरज नाही, ते मूळचंच पक्वान्न आहे. तसं आम्ही तुमची स्तुती करणं म्हणजे अमृताला शिजवण्यासारखं आहे. अमृता जैशी अमृताची चवी निवडी जे, अमृतासारखीची म्हणजे हा ज्ञान हे उपमिजे ज्ञानाशीची. ज्ञानाला उपमा कशाची? ज्ञान. तसं श्रीगुरूला उपमा कशाची? श्रीगुरूचीच. तुमचं वर्णन आम्ही करतोय म्हणजे अमृताला रांधण्यासारखं आहे, अमृताचा पक्वान्न करण्यासारखं आहे, अमृत शिजवण्यासारखं आहे. गगनावरी ववावे घडिये केवी. तुम्ही अमृतासारखे आहात. संतांचं वर्णन अनेक ठिकाणी अमृत म्हणून केलं आहे बरं का. संतांच्या मुखामध्ये मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, किंवा अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली विजयाची. संतांचं वर्णन ऐसियाचा संग देई नारायणा ओलाव वचना जयाचे. संतांचं जीवन म्हणजे अमृतासारखं आहे. ते अमृत स्वरूप झालेले आहेत. भक्ती अमृत त्यांच्याकडे, ज्ञानामृत त्यांच्याकडे, नामामृत त्यांच्याकडे आहे. आणि असं तुम्ही अमृत स्वरूप असताना पुन्हा आम्ही तुमचं वर्णन करायचं म्हणजे अमृताला शिजवण्यासारखं आहे, अमृताचं पक्वान्न करण्यासारखं आहे. काय करायची गरज आहे? गगनावरी व्हावे घडे केवी. या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात गगन आहे म्हणजे आकाश आहे, त्या आकाशावरती त्या ठिकाणी मांडव घालायची काय गरज आहे का? एक जण म्हटलं आता एवढा मोठा उन्हाळा चालला आहे, सगळे सावलीत बसतात आणि ते आकाश बिचारं काय आहे उन्हातच राहिले. म्हणून एक काम करू आपण, आकाशालाच काय करू, मंडप घालू. आकाशाला मंडप घालता येईल का? त्याला कोणाला आकाशाला मंडप घालता येणार नाही. आम्ही तुमची स्तुती करणं म्हणजे आकाशाला मंडप घालण्यासारखंच आहे. तुम्ही आकाशासारखे व्यापक आहेत, व्यापक असलेलं तुमचं स्वरूप आहे आणि अशा स्वरूपाचं आम्ही शब्दाच्याद्वारे वर्णन करतोय. आकाशाला मंडप घालण्यासारखं आहे. आकाशाला गवस आकाश के गिवसावे. आकाशाला कोणी गवसणी घालावी? आकाश त्या ठिकाणी व्यापक आहे. हां, या अपार कैसेनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगनामुठी सोहावे मशके केवी. त्याप्रमाणे आम्ही तुमचं वर्णन करतोय. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते की असे साधन, हे जानोनी मिया नमन निवांत केले. तैसे, तैसे म्हणजे हे जे मागं सांगितलं ते सगळं घ्यायचं बरं का. काय काय सांगितलं मागच्या दृष्टांतामध्ये? कल्पतरूला ज्याप्रमाणे मोहर यायची वाट बघावी लागत नाही, क्षीरसागराला ज्याप्रमाणे पाहुणचार आपल्याला करता येत नाही, कापुराला वास देता येत नाही, चंदनाला उटणं लावायची काही गरज नाही, अमृताला शिजवायची काही गरज नाही, त्याप्रमाणे किंवा सूर्याच्या अंगाला उटणं लावायची गरज नाही, त्याप्रमाणे तैसे श्री गुरुचे महिमान. असं श्रीगुरूचं महिमान स्वतंत्र आहे, लख आहे. श्रीगुरूचं महिमान इतकं श्रेष्ठ आहे की आकळीते के असे साधन. श्रीगुरूचं महिमान कळण्याकरता साधन आम्हाला दिसत नाही. मग काय करणार? आता वाणी तर आमची बंद पडली, आमची अक्कल काय तिथपर्यंत जात नाही. म्हणून आम्ही आपलं काय केलं, हे जानोनी मिया नमन निवांत केले. आपलं निवांतपणे त्यांना नमस्कार करणं, नमन करणं म्हणजे निवांत नमन केलं आहे बरं का. हे नमनसुद्धा वेगवेगळं आहे. तुमचं आमचं नमन वेगळं आहे. हो, देवळात गेला नमन करत असतो, पण एक लक्ष देवाकडे असतं आणि दुसरं लक्ष आणखीन तिसरीकडेच असतं. हो, बऱ्याच ठिकाणी असं असतं, चप्पल काढून बाहेर ठेवलेली असते, नवी घेतलेली असते. आता इथं नाही तसं कोणी बरं का. काय काय ठिकाणी ते डोंगरेजी महाराज सांगायचे, लोक चप्पल अशा ठिकाणी काढून ठेवतात की देवाजवळ गेलं तरी चप्पलसुद्धा दिसली पाहिजे. म्हणजे देव बघायचं आणि लगेच चप्पलीकडे लक्ष घ्यायचं, गेली का आहे.
म्हणून कशा करता सांगितलं, हे निवांत नमन नाही, आपल्या नमनामध्ये निवांतपणा नाही आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये आपलं धांदल चाललेली आहे, गडबड चाललेली आहे, वाचताना गडबड, पाहताना गडबड, ऐकताना गडबड, कीर्तन करताना सुद्धा गडबड, प्रवचन ऐकताना सुद्धा गडबड सगळी, कारण ते घरचे संस्कार लागलेले, सगळीकडे गडबड 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 करायची, मंदिरात जाताना सुद्धा शांतता नाही, मंदिरात दर्शन घेताना सुद्धा शांतता नाही, प्रवचन ऐकताना सुद्धा आहे का शांतता, गडबड गडबड. म्हणून हे जाणूनी मिया नमन निवांत केले. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही निवांत नमन केलं. का निवांत नमन केलं? कारण तैसे श्री गुरुचे महिमान, आमच्या श्री गुरुचं महिमान महात्म्य फार श्रेष्ठ आहे आणि आकळीते के असे साधन, ते महिमान कळण्याकरता आम्हाला काही साधन दिसलं नाही. सुरुवातीलाच आपण सांगून आलो, संतांचं जे वर्णन आहे ते वर्णन करणं थोडंसं अशक्य आहे. संतांचा महिमा कळत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम म्हटलेला आहे. तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा तो बहु दुर्गम. दुर्गम म्हणजे कळण्यास कठीण. संतांचा महिमा कळण्यास फार कठीण आहे. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिक एखादा मनुष्य असला, खूप शब्दफेक चांगली करणारा असला, शब्दाने ब्रह्माचं झाड उभं करू शकणारा असला, म्हणजे त्याला संत कळतील असं नाही. कारण संत ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले असतात ते स्वरूप शब्दाच्या पलीकडच आहे. हां, पुढीच ओवी आहे, आता लगेच दुसरीच ओवी आहे. संतांचं जे वर्णन आहे ते शब्दाच्या, हे शब्दातीत स्वभाव आहे असं म्हटलेलं आहे. शब्द तिथे जाऊ शकत नाही, शब्द अलीकडेच थांबतो. शब्द आपल्याला तिथपर्यंत काठावर घेऊन जाण्याचं काम करतो आणि आत ढकलतो, तो आतमध्ये येत नाही. हे शब्देविन संवादिजे झाले का? इंद्रिया नेनता भोगीजे झाली. चला दुसरी सांगा. शब्द तिथपर्यंत जात नाही. याच्या किती ओव्या सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या. हां, ती पण झाली. अनेक ओव्या सांगितल्या ज्ञानोबारायांनी. शब्द आपण सुरुवातीला चिंतन करून आलो. परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे शब्दाचं सुद्धा कारण आहे. आणि कारण जे शब्द हे कार्य आहे. शब्द परिच्छिन्न आहे. परमात्मा हा व्यापक आहे. शब्द जो आहे तो प्रकाशित होणार आहे आणि प्रकाशक असलेला परमात्मा आहे. त्यामुळे शब्द परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये शब्द खंडन नावाचं प्रकरण लिहिले आणि त्या शब्द खंडनामध्ये अगोदर शब्दाचं वर्णन केलं. बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो अमृताचा विषदो आरसा नोहे. काय त्या शब्दाचे उपकार, काय त्या शब्दाचे उपकार आहेत. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्दाशिवाय परमात्मा कळत नाही. पण पुढे जाऊन ज्ञानोबाराय म्हणतात याही संबंध नाही येते. याचा सुद्धा संबंध इथे लागत नाही. अजून शब्दातच जर तुम्ही राहिला तर तुम्हाला परमात्मा स्वरूपाचं वर्णन कळणार नाही. कारण त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नाही. जसं एखादा मनुष्य नदीत बुडाला, मी बुडालो बुडालो असं म्हणतोय, मग तो बुडाला आहे का हो? ज्या अर्थी मी बुडालो म्हणतोय त्या अर्थी अजून तो बुडालेला नाही. ज्यावेळेस बुडाला त्यावेळेस तो सांगणार नाही. तसं मी ब्रह्म झालो म्हणतोय, मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे, अजून तो ब्रह्म झाला नाही. कारण ती वृत्तीसुद्धा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात संतांचं वर्णन तैसे श्रीगुरूचे महिमान आकळीते के असे साधन. असे संत जे आहेत परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, मन वाचेच्या पलीकडे असणारं जे स्वरूप आहे तिथे संत गेलेले आहेत. मग अशा संतांचं महत्त्व सांगायचं आहे, वर्णन करायचं आहे. कोणतं साधन त्या ठिकाणी प्राप्त होईल किंवा कोणत्या साधनाने त्यांचं वर्णन करता येईल? मनाने करता येईल, बुद्धीने करता येईल, शब्दाने करता येईल? नाही नाही म्हणले. आकळीते के असे साधन नाही, साधनच सापडत नाही. नाव आता स्तोत्रे के बांधू हाव. हां, दिसशी मावते तुले भजो काही. वेदशास्त्र देती ग्वाही संत महिमा नकळे काही.
त्यांचा महिमा काय वानू वारंवार नकळे साचार ब्रह्मादिका म्हटले, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर हरिभक्त थोर भो मंडळी असं म्हटले. म्हणजे आपल्याला कळत नाही हे जाऊ द्या,